36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. सरसकट कर्जमाफीसाठी मेहकरात शेतकऱ्यांचा एल्गार. अंबादास दानवेच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर मोर्चा. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने मेहकर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सिद्धार्थ खरात आणि मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सरकार विरोधी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच फसवी कर्जमाफीचा GRही होळी करून जाळण्यात आला. 2008 ची झाली. याच्यातले जे राहिलेले शेतकरी होते हे सुद्धा या कर्जमाफीच्या कक्षात येत नाही. म्हणून ही कर्जमाफी नुसती घोषणा आहे, याच्यातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. याच्याविषयी माननीय उद्धवजींच्या आदेशाने महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होतंय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकरला सुद्धा आंदोलन होतंय. शिवसेनेच्या वतीने इथले खासदार आपले खरात साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मला असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं सुरू केलेलं आहे आणि याचा वणवा निश्चित येणाऱ्या काळामध्ये गावागावापर्यंत पोहोचतो. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी हे सरकार अपयशी ठरले का? अपयशी ठरलेलं आहे. सरकार अपयशीच ठरलेलं आहे. सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाची संवेदना नाही आहे. आज पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. 33,000 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं अतिवृष्टीचं, ते मिळालेलं नाही. आज बाजारामध्ये युरिया मिळत नाही, DAP मिळत नाही. असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे. या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकारला मला असं वाटतं राजकारण करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचा हा आवाज उठवणं आमचं जबाबदारी, तो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उठवतो. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे बुलढाण्यामध्ये, त्याला आपण समर्थन देणार आहात? कोणतं? शेतकरी नेते हे बघ, जो कोणी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करतोय, भूमिका घेतो, त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. कोणती व्यक्ती असो, कोणती संघटना असो, कारण शेवटी आमचा उद्देश एक आहे. आंदोलन कोण करतो हा दुय्यम भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी असं उपोषण करत असेल, कोणी असं आंदोलन करत असेल, तर त्या आंदोलनाच्या मागे आमचा नैतिक पाठिंबा निश्चित आहे. ऑपरेशन टायगर झालंय आता, त्यामध्ये ते सक्सेस झालेले काय भूमिका राहील आता? सक्सेस झाला असं म्हणता येणार नाही. अजून याच्याविषयी शिवसेनेचा संसदीय पक्ष वेगळ्या पद्धतीने निर्णय घेईल. आजचा जो व्हीप होता, त्या व्हीप जर पाळला नाही तर त्याच्या कायदेशीर बाबी काय त्या तपासल्या जातील. तेव्हा आपल्याला असं ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणणार नाही. असं ऑपरेशन होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. खासदार नंतर आता आमदारांचं सुद्धा ऑपरेशन असं काही होणार नाही. हे बा, अशा 2 वर्षापासून घोषणा होत्या, तरी मग खासदार तोंड लपून का फिरतात? यावं ना, आम्ही गेलो म्हणून सांगावं. जो कोणी गेला असेल त्यांनी यावं जनतेच्या दरबारामध्ये. मग खासदारांची काय हाल होईल बघा, एवढंच सांगतो. साहेब संजय राऊत म्हणतात की जे सोडून गेले त्यांना फोडून काढा, अशा पद्धतीची भाषा. काढणार, शिवसैनिक फोडून काढणार. तुम्ही सोशल मीडियावर बघू लागले शिवसैनिक काय करतील. आणि मला असं वाटतं प्रत्यक्ष त्यावेळेस त्यांनी येऊन जर सांगितलं एखाद्याने की मी असं केलेलं, तर मला वाटतं शिवसेना आणि जनता काय करेल त्यांचं बघू. 9 पैकी 6 आमदार गैरहजर आहेत अशी माहिती मिळते आहे. ठीक आहे, आता ते झालं ना, ते आता सगळं दिल्लीला झालं. बघा, मी सांगितलं ना, संसदीय पक्ष योग्य ते पावलं उचलेल.